जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी रुलाए। जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए। कभी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे। कभी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे। एक दिन सपनों का राही चला जाए सपनों से आगे कहाँ। जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी रुलाए। थँक्यू सर जी, एकदा जोरदार टाळ्या आमच्या साऊंड सिस्टम साठी झाल्या पाहिजे. Yes, खूप yes. चांगलं साऊंड सिस्टम. थँक्यू कामत सर, खूप छान खूप Thank you. छान. तुम्ही इकडे आल्याबद्दल. पॉट कुठे आणले ना? एक सेकंड. हार्मोनीकडनं एक छोटस तुम्हाला टोकन ऑफ लव. सगळ्यांनी यायचं आहे. कोणाला अजिबात विचार करू नका, बिंदास या. येस येस, सरांबद्दल बोला ना. मी सरांकडे आम्ही एक ग्रुप गेलो होतो प्रॅक्टिस करायला. ते म्हणाले या. आणि एकदा मी गेलो AND शोच्या ह्याच्यात, तर त्यांनी आमच्या सगळ्यांची गाणे ऐकले. नंतर पुन्हा एकदा आम्ही गोरेगाव ईस्टचा एक प्रॅक्टिस करायला गेलो तिकडे. आणि त्याच्यानंतर सरांनी मला पर्सनली फोन केला आणि मला दीपक तू ये, मी तुझं गाणं रेकॉर्डिंग करतो. आणि माझं गाणं एक रेकॉर्डिंग केलं, तुम जो मिल गए हो. आणि त्याच्यानंतर मला थोडं श्वास घ्यायला त्रास होत होता, तर त्यांनी मला सांगितलं बाळा ही असं नाही, तुला कुठे थांबायचे ते मी सांगतो. आणि त्यांनी मला सांगितलं हे असा श्वास घ्यायचा, इकडे थांबायचा, श्वास घ्या आणि पुढे जा. राईट सर? ऍक्च्युली काय माहितीये, कधी आपण गातो ना स्ट्रेट गात जातो. ऍक्च्युली प्रत्येक लिरिक्स जेव्हा लिहिली जाते ना, ही इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा संगीत बनलं जातं त्यावेळी श्वास घेण्याची जागा भरपूर ठेवलेली असते. पण ती आपण न घेता डायरेक्ट जातो. आणि त्यावेळी जेव्हा आपण समला येतो ना, म्हणजे लँडिंग येतं, त्यावेळी आपला आवाज बसलेला असतो, पूर्ण जातो. त्यामुळे ते खूप सांभाळायचं आहे. म्हणजे जिथे जागा श्वास घ्यायची जागा आहे तिथे जरूर घ्या, आणि घ्यायलाच पाहिजे. घेतली तरच तुमचं गाणं चांगलं होऊ शकतं. थँक्यू. इथे आलात सर आणि खूप छान टिप्स दिल्या आम्हाला सगळ्यांना. इवन रसिक श्रोतांना पण दिल्या, सिंगर्सना पण मिळाल्या. नक्कीच मला वाटतं की आता ह्याच्यातले काही नवीन उमेदवार पण येतील आमच्या हार्मनीमध्ये. जमराज सर या 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 ना.